ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। आज आपण सर्वजण या ठिकाणी आटपाडीमध्ये हिंदू विराट संमेलनासाठी उपस्थित आहोत आणि आपण खूप भाग्यवान आहोत। विशेष करून मी स्वतः भाग्यवान आहे की परमपूज्य धारेश्वर महाराज इथे उपस्थित आहेत आपल्या नगरीमध्ये आणि त्याचबरोबर केदारजी कुलकर्णी देखील इथे उपस्थित आहेत। तर एक अध्यक्ष म्हणून मला इथे प्रास्ताविक मांडण्याची संधी मिळालेली आहे आणि याबद्दल काय बोलावं असा मी विचार फार वेळ केला, पण माझ्या लक्षात आलं की आपण सर्वजण एक हिंदू म्हणून एकत्र आलेलो आहोत ही एक आपल्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे। आज आटपाडी शहरामध्ये इतका मोठ्या प्रमाणात एक कार्यक्रम केला जातोय। संघाच्या 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आपण इथे एक मोठा विराट असा कार्यक्रम उपस्थित केलेला आहे आणि आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहात। तर इतका सुंदर असा कार्यक्रम आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग। इथेच आपण एक गोष्ट साध्य केलेली आहे, ते म्हणजे आपण सर्वजण या ठिकाणी हिंदू म्हणून एकत्र आलेलो आहोत। तर एक प्रास्ताविक करायचं म्हटलं तर फार विचार केल्यावर असं लक्षात आलं की आपण पहिल्यांदा हे जाणून घेतलं पाहिजे की आपण हिंदू म्हणजे नक्की काय आहोत, हिंदू म्हणजे धर्म म्हणजे काय आणि या धर्माची व्याख्या काय केली पाहिजे, आपण काय म्हणजे धर्म असू शकतं। तर एक धर्म म्हणजे काय असतं, तर आपण सर्वजण या आयुष्यामध्ये जगत आहोत आणि एक आपलं काहीतरी पोझिशन आहे। आपण पॉलिटिशियन असो किंवा आपण डॉक्टर असो, इंजिनियर असो, शिक्षक असो किंवा आपण जो काही कार्य करत आहोत, हे कार्य आपण नीटपणे, काटेकोरपणे आणि अगदी व्यवस्थित नियमांच्या बंधनामध्ये पार पाडायचं करत असतो। प्रत्येक गोष्टीला धर्म असतो, प्रत्येक गोष्टीचा एक गुणधर्म असतो। जसं आपण साखरेचा विचार केला तर साखर गोड आहे, त्याचबरोबर कारलं कडू आहे किंवा मीठ खारट आहे। आपण ज्यावेळी मीठ आणि खारटपणा याचा विचार करतो तर खारटपणाच त्या मिठाला मीठ बनवतो, गोडवाच साखरेला गोड किंवा साखर त्यालाच म्हटलं जातं जे गोड आहे, कडू त्यालाच म्हटलं जातं जे कारलं आहे किंवा कडवटपणा त्याच्यामध्ये आहे म्हणूनच आपण त्याला कारलं म्हणतो। अशी गोष्ट जी आपल्याला आपल्यापासून अजिबात वेगळी करता येत नाही ते म्हणजे धर्म। आपण धर्मापासून वेगळं राहून चालूच शकत नाही, आपण तसं वागू शकत नाही, आपण राहूच शकत नाही, मुळात यालाच धर्म म्हणतात। आणि मानव जातीचा धर्म काय आहे, तर धर्म हा आहे की आपण सर्वांवर प्रेम करावे आणि सर्वांची सेवा करावी, हा मुळात आपला मानव जातीचा धर्म आहे। आणि जेव्हा आपण या धर्माचा विचार करतो तेव्हा आपण हा विचार करू शकतो की या धर्माची स्थापना कोणी केली असावी, हिंदू धर्माची स्थापना कोणी केली असावी। इतरही धर्म आहेत, इतर धर्माची स्थापना करणारे इतरही संस्थापक आहेत, पण विशेष करून हिंदू धर्म आहे जो की अनादी काळापासून, ज्याचा काहीही थांगपत्ता लागू शकणार नाही अशा काळापासून हिंदू धर्म अस्तित्वात आहे। कधीपासून आहे, जेव्हापासून भगवंत अस्तित्वात आहेत, जेव्हापासून प्रभू श्रीराम अस्तित्वात आहेत, जेव्हापासून भगवान श्रीकृष्ण अस्तित्वात आहेत, जेव्हा विष्णू आहेत, तेव्हापासून हा धर्म अस्तित्वात आहे। आणि म्हणूनच भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। वेगवेगळ्या युगामध्ये मी साधूंचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्प्रवृत्तीच्या लोकांचा नाश करण्यासाठी मी स्वतः प्रकट होतो वेगवेगळ्या युगामध्ये। म्हणजेच धर्माची स्थापना करणे आणि धर्माचं रक्षण करणे हे दोन्ही कार्य स्वतः भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान राम किंवा त्यांचे जे कुठले अवतार होऊन गेले ते सर्व अवतार करत असतात। आणखी एका श्लोकामध्ये भगवद्गीतेच्याच भगवंतच म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम्। म्हणजे काय, तर प्रत्येक वेळी धर्माला जेव्हा जेव्हा ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी प्रकट होतो, मी अवतार घेतो आणि या धर्माला आलेली ग्लानी काढून टाकण्यासाठी धर्माची पुनर्स्थापना करतो। आणि हा एक त्यांचा हेतू आहे पुन्हा पुन्हा अवतार घेण्याचा। आणि जेव्हा जेव्हा अवतार घेतात तेव्हा तेव्हा धर्माची पुनर्स्थापना होते आणि पुन्हा धर्माचं आचरण करणारे व्यक्ती जन्माला येतात आणि या धर्माचा ऱ्हास होऊ नये यासाठी प्रयत्न करतात। आता अवतार तर एका युगामध्ये एकदा किंवा फार फार दोनदा किंवा अनेक वेळा होऊ शकतो, पण मग इतर वेळी काय होतं, तर इतर वेळी सुद्धा भगवंतांचे अशी काही प्रतिनिधी येतात आणि ते धर्माचा प्रचार करण्यासाठी खूप मोठं योगदान देतात। जसं की शिवाजी महाराज, आपल्या महाराष्ट्रात होऊन गेलेले अनेक संत, केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतामध्ये जे काही संत होऊन गेले हे सर्वजण भगवंतांचे प्रतिनिधी म्हणून पुन्हा पुन्हा या धर्माची स्थापना करतात, त्याचं रक्षण करण्याचं काम करतात आणि त्याचा प्रचार करण्याचं काम करतात।
तर विशेष म्हणजे आपण सर्वांनी सुद्धा या सर्व प्रचारामध्ये आणि या सर्व प्रसार कार्यामध्ये आपण सुद्धा योगदान दिलं पाहिजे. आमचे गुरु आहेत श्रील प्रभुपाद, ते म्हणतात की प्रचार करणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. जर तुम्ही जिवंत आहात तर तुम्ही प्रचार कराल. जर मृतवत तुम्ही राहत असाल तर तुम्ही खाणे पिणे झोपणे आणि स्वतःचं रक्षण करणे एवढेच कार्य करतात, जे काही पशु पण करतात. कुत्रा, मांजर, गाय, बैल हे सर्व तेच कार्य करत असतात. खाणे पिणे झोपणे आणि स्वतःचं प्रजनन क्षमता वाढवणे, आपल्यासारखी पिल्लं जन्माला घालणे. पण मनुष्यामध्ये एक वेगळा भाव आहे, तो म्हणजे तो धर्माच्या नियमानुसार चालतो. पशूंमध्ये अशा प्रकारचे नियम नसतात, पण मनुष्य धर्माच्या नियमाने चालतो आणि त्यामुळेच तो धर्माचा प्रसार देखील करतो. विचार करा, एखादी जत्रा आहे आणि जत्रेमध्ये एखादा लहान मुलगा हरवलेला आहे. पहिलं तुमचं कर्तव्य हे बनतं की तुम्ही त्या मुलाला शोधून त्याच्या आई वडिलांपर्यंत पोहोचवाल. जर तुम्ही त्याच्या आई वडिलांपर्यंत न पोहोचवता त्या मुलाला कितीही सुखसोयी देण्याचा प्रयत्न केला तर ते मूल कधीही सुखी होऊ शकत नाही. त्याच्यासाठी एकच सुख आहे, ते म्हणजे त्याला त्याच्या पुन्हा आई वडिलांपर्यंत पोहोचवणे. आपण हेच केलं पाहिजे. आपण प्रचार करतो धर्माचा, याचा अर्थ आपण त्या जीवांना पुन्हा त्या धर्माच्या म्हणजेच भगवंतांच्या जवळ घेऊन जातो, जेणेकरून त्यांच्या आयुष्यातलं सर्व दुःख आणि सर्व त्रास हा नष्ट होऊ शकतो. त्यामुळे अनेक संत आणि अनेक असे महात्मे होऊन गेले ज्यांनी अशा प्रकारचा प्रचार करण्याचं काम केला. त्यापैकी आपण पूर्वीच्या काळातले अनेक संत आणि सर्व गोष्टींचा विचार तर करतोच, पण एक महान संत होऊन गेले जे 1896 साली कलकत्त्यामध्ये जन्माला आले, ज्यांचं नाव होतं अभय चरण डे. त्या अभय चरण डे जन्माला आले आणि त्यानंतर अतिशय लहान वयातच त्यांना घरातून धर्माबद्दलचं ज्ञान मिळत गेलं आणि ते घरामध्ये पूजा करू लागले. त्यांचं पहिलं खेळणं त्यांना मिळालं ते म्हणजे एक छोटीशी भगवंतांची मूर्ती, आणि ते त्याची पूजा करत होते. त्यांच्यावर तसे संस्कार होत होते. जसजसे ते मोठे झाले, शाळेत गेले, तसे त्यांनी ज्ञान प्राप्त केलं, कॉलेजमध्ये गेले, उच्च शिक्षण घेतलं आणि त्यानंतर सर्व ज्या प्रकारे समाजामध्ये त्यावेळची रूढीच होती की तुम्ही शिक्षण झालं की तुम्ही बॅरिस्टर होण्यासाठी बाहेरच्या देशामध्ये जायचं, दक्षिण आफ्रिकेमध्ये, इंग्लंडमध्ये जायचं आणि तिथे शिक्षण घ्यायचं. तर त्यांना पण सर्वजण म्हणू लागले की तू आता इथपर्यंत शिक्षण घेतले तर तू इंग्लंडमध्ये जाऊन असं उच्च शिक्षण घेतलं पाहिजे. पण त्या व्यक्तीला याची ओढ नव्हती. त्याला ओढ होती आपल्या धर्माचा प्रचार करण्याची आणि प्रसार करण्याची. कालांतराने त्यांनी अध्यात्माचा शोध घेतला, खूप ज्ञान घेतलं. 1922 साली त्यांना त्यांचे गुरु प्राप्त झाले आणि त्या गुरूंकडून त्यांना दीक्षा मिळाली. गुरूंनी त्यांना पहिला उपदेश दिला की अभय चरण, तू शिकलेला आहेस खूप चांगला, तुला इंग्लिश चांगलं येतं, तू काय केलं पाहिजे, परदेशात जाऊन प्रचार केला पाहिजे. कशाचा प्रचार? भगवद्गीता आणि भागवतमचा. हे आपले मूळ शास्त्र आहेत आणि या शास्त्रांचा प्रचार जर तू इंग्लिशमध्ये परदेशात जाऊन केलास तर परदेशातल्या जीवांना सुद्धा या धर्माचा माहिती होईल आणि या धर्माचा प्रसार होईल. हे जे उपदेश मिळाला गुरूंकडून हा त्यांनी फार गंभीरपणे घेतला आणि खूप याच्यावर विचार केला. कालांतराने त्यांनी संन्यास आश्रम स्वीकारला, घराचा त्याग केला आणि त्यानंतर ते वृंदावनमध्ये जाऊन राहू लागले आणि त्यांनी या भगवद्गीतेचा आणि भागवतमचा इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलं, भाषांतर केलं. वयाच्या 17व्या वर्षी हे व्यक्ती, तोपर्यंत त्यांचा संन्यास दीक्षा झाली, त्यांचं नाव झालं होतं अभय चरणारविंद स्वामी, भक्तिवेदांत स्वामी. आणि त्यानंतर ते 17व्या वर्षी त्यांना जाण्यासाठी कोणतंही संसाधन उपस्थित नव्हतं. एका मालवाहू जहाजेमधून त्यांना एक तिकीट मिळालं, जे की एका सोमती मोरारजी म्हणून एका मुंबईतल्या महिला होती, त्यांची कंपनी होती ट्रान्सपोर्टची. एका जहाजेमधून ते परदेशात गेले आणि त्यांच्याकडे होते फक्त भगवद्गीता आणि भागवतमचं मराठी भाषांतर आणि फक्त इंडियन 40 रुपये, ज्या इंडियन 40 रुपयाला अमेरिकेमध्ये काहीही व्हॅल्यू नव्हती. तिथे गेल्यानंतर त्यांनी एका झाडाखाली बसून हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन सुरू केलं. हळूहळू तिथले जे युवक होते, जे की अत्यंत बिघडलेले होते, हिप्पीज म्हणायचे त्यांना, आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल हिप्पी कल्चर काय होतं, हे हिप्पी तिथे आले आणि त्यांनी या प्रभुपादांना सामील झाले आणि त्यांनी विचारपूस केली की हे काय म्हणताय तुम्ही. त्यावेळी प्रभुपादांनी त्यांना या सर्व गोष्टी सांगितल्या, माहिती सांगितली आणि नंतर 1 वर्षाच्या कालावधीमध्ये, केवळ 1 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी अनेक अमेरिकन लोकांना भगवंतांचे भक्त बनवलं आणि भारतामध्ये घेऊन आले. सुरुवातीला त्यांनी जेव्हा भारतामधून प्रचार करण्याची सुरुवात केली तेव्हा भारतीय लोकांची मानसिकता अशी होती की विदेशातल्या लोकांना अनुकरण करणे, चहा पिणे, दारू पिणे आणि इतर सर्व गोष्टी विदेशातल्या ज्या आहेत त्या सर्व अनुकरण करण्यामध्ये भारतीय जनता इंग्रजांच्या गुलामगिरीची लक्षणं दाखवत होती. त्यामुळे त्यांच्या हे लक्षात आलं की आपल्या गुरूंनी सांगितले परदेशात जाऊन प्रचार कर, तर त्यांनी परदेशात जाऊन प्रचार केला. आणि त्यानंतर जेव्हा त्यांच्या अनुयायांना घेऊन जेव्हा ते भारतामध्ये आले तेव्हा या विदेशी लोकांना भगवंताच्या नामाचं कीर्तन करताना पाहून
भारतीय लोकांची मानसिकता बदलली आणि ते सुद्धा या भक्तीला किंवा या आपल्या धर्माला जास्त गंभीरपणे घेऊ लागले. आणि आजकाल बघितलं आपण तर या संप्रदायाची अनेक हजारो मंदिरे या संपूर्ण जगामध्ये उपस्थित आहेत आणि अनेक प्रकारे हे सत्कर्म करत आहेत. अन्नदान असो किंवा हॉस्पिटल्स असो किंवा करोनासारख्या काळामध्ये जितक्या प्रमाणात अन्नदान केलं गेलं, लाखो लोकांना जेवण पुरवलं गेलं, तर हे जे आहे या प्रभुपादांमध्ये जे धर्माचा प्रसार करण्याची जी जिद्द होती आणि हे केवळ 1977च्या काळामधली गोष्ट आहे. 1977 मध्ये ते या जगाला सोडून गेले, तर फार वर्षापूर्वीची गोष्टी नाही आहेत. अलीकडच्या काळामध्ये सुद्धा असे धर्म प्रचारक उपस्थित आहेत आणि ते स्वतःच्या पूर्ण आयुष्याला या धर्माच्या प्रसारासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचून घेतलेलं आहे. तर आपण सुद्धा आपल्या धर्माच्या प्रचारासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तर आपण वास्तविक जिवंत आहोत आणि जर आपण धर्माचा प्रसार करत नसू तर आपण काय आहोत, मृतवतच आहोत. त्यामुळे आपण धर्माचा प्रसार आणि प्रसार केला पाहिजे. तर आपल्या भारत देशामध्ये अनेक असे ऋषीमुनी देखील होऊन गेले आणि ज्यांनी अनेक प्रकारे धर्माच्या प्रसारामध्ये आपलं योगदान दिलं. आणि अशा प्रकारे जेव्हा या सर्वांनी योगदान दिलेलं आहे तर त्यावेळी जेव्हा जेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की आपल्या धर्माची अवस्था बिकट आहे, तेव्हा आपण द्वेषाने उठलं पाहिजे आणि आणखीन धर्माचा प्रचार करण्यामध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे. जेव्हा जेव्हा हे हिंदू संमेलन अशा प्रकारचं आपण भरवतो किंवा आपण त्यामध्ये एकत्र येतो, त्यावेळी आपण सर्वांनी एक वचन घेतलं पाहिजे की मी या हिंदू धर्माचा प्रचार करण्यासाठी सर्वत्र उपस्थित असेल आणि ज्या पद्धतीने मला त्याच्यामध्ये योगदान देता येईल ते मी योगदान खारीच्या वाट्यासारखं का असेना पण ते देऊ शकेल. तर इथे जे उपस्थित आहेत आपल्या स्टेजवर आज ज्ञानेश्वर महाराज असो किंवा केदारजी कुलकर्णी आहोत, यांनी आपापल्या परीने अत्यंत आपल्या आयुष्यातले मौल्यवान क्षण आणि मौल्यवान वेळ केवळ आपल्या धर्माच्या प्रसारासाठी दिले. आणि मला असं वाटतं की केवळ वयस्कर लोक किंवा अनुभवी लोक नाहीच, तर लहान मुलं सुद्धा किंवा तरुण मुलं सुद्धा धर्माच्या प्रसारामध्ये अग्रेसर असले पाहिजे. जेव्हा मी हे बघतो की मी अशा या वयामध्ये आहे की ना पूर्ण प्रौढ म्हणू शकतो किंवा ना पूर्ण तरुण म्हणू शकतो, तर मी आता बघत आहे की जेवढ्या म्हणून जुन्या पिढीमध्ये जेवढा उत्साह होता त्याहीपेक्षा जास्त आत्ताच्या तरुण पिढीमध्ये उत्साह आहे धर्माला जाणून घेण्याचा. आमच्या वेळी आम्ही लहान असताना जेव्हा धर्माबद्दल काही प्रश्न विचारले जात होते त्यावेळी आमच्या आधीच्या पिढीला इतकी उत्तरं देण्यासाठी नव्हती की हे का असं का, हे का केलं जातं, हे कशासाठी करायचं. पण जेव्हा आताची मुलं आहेत नवीन, तेव्हा ती काय करतात, त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतात. ते प्रश्न विचारतात पण आणि त्याची उत्तरं पण शोधतात आणि त्यांना उत्तरं शोधण्यासाठी खूप टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे आणि या टेक्नॉलॉजीच्या द्वारे ते सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेतात आणि त्यामुळे त्यांना हिंदू धर्मावर जास्त आस्था आहे, पूर्वीपेक्षा खूपच जास्त आहे. आणि येणाऱ्या पिढीला सुद्धा याहीपेक्षा जास्त हिंदू धर्माबद्दल आस्था असणार आहे आणि ते केवळ आस्था म्हणजे भावनिक आस्था नसणार आहे, तर त्यांना त्याचं सायन्स माहीत असणार आहे, त्याच्या मागचं शास्त्र माहीत असणार आहे. त्यामुळे आपण सुद्धा आपल्याला इतक्या प्रमाणात स्वतःला तयार केलं गेलं पाहिजे की आपण सुद्धा शास्त्राचं ज्ञान जास्तीत जास्त प्रमाणात घेतलं गेलं पाहिजे. जसं संत तुकाराम महाराज म्हणतात, गीता भागवत करीबी श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तर गीता आणि भागवत हे जे दोन शास्त्र आहेत याचं आपण पूर्ण ज्ञान घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपण जर भगवद्गीतेचा सुरुवात बघितली तर सुरुवातीचा श्लोक आहे, धर्म क्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेदा युजुत्सव मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. ज्यावेळी ज्या पुस्तकाच्या पहिल्या श्लोकाची सुरुवातच धर्म या नावाने होते, याचा अर्थ या पुस्तकामध्ये पूर्णपणे आपल्याला धर्माबद्दलचं ज्ञान दिलेलं आहे. पण आपली व्यथा अशी आहे की आपण या पुस्तकाचं अध्ययन करत नाही, आपण त्याचं वाचन पण करत नाही आणि त्यामुळे आपल्याला धर्माबद्दलची संकल्पनाच मुळात कळत नाही. माझ्याकडे इथे मोबाईल आहे, आपल्या सर्वांकडे मोबाईल आहे. जेव्हा केव्हा आपण मोबाईल घेतो त्याच्याबरोबर आपल्याला मोबाईलच्या बॉक्समध्ये एक मॅन्युअल मिळतं. या मॅन्युअल मध्ये काय लिहिलेलं असतं, हा मोबाईल कसा वापरला गेला पाहिजे आणि कसा वापरल्याने हा मोबाईल जास्त टिकेल आणि त्या नियमांचं जर आपण पालन केलं तर मोबाईल जास्त काळ टिकेल आणि त्याच्यामधले जे काही फंक्शन्स असतील ते आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे वापरता येईल. जर आपण ते पुस्तक नाही वाचलं तर फार फरक पडणार नाही, पण त्या मोबाईलचं आपल्याला पूर्ण ज्ञान नसल्यामुळे आपण त्याचा पूर्ण वापर पण करू शकणार नाही किंवा काही चुका जर आपल्याकडून झाल्या तर तो मोबाईल कायमचा बंद पडू शकतो. एक्झॅक्टली असंच होतं ज्यावेळी आपल्याला हे शरीर मिळालेलं आहे, तर या शरीराचा वापर आपण कसा केला पाहिजे, काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, डूज अँड डोंट्स हे विचार करून आपण
याचा वापर जर केला तर आपल्याला या शरीराचा जास्त चांगल्या प्रकारे वापर करता येऊ शकतो. आणि हे डूज अँड डोंट्स, काय करावे आणि काय करू नये, हे आपल्याला कोण शिकवतं? तर धर्म शिकवतो. भगवान श्रीकृष्णांचाच एक अवतार होऊन गेला 500 वर्षापूर्वी, ज्यांचं नाव होतं श्रीकृष्ण चैतन्य. तर त्यांनी असं सांगितलं, पृथ्वी येथे यत्र नगरादी ग्राम सर्वत्र प्रचार होईबे मोर नाम. त्यांनी सांगितलं की पृथ्वीच्या प्रत्येक नगरामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये, भारत देशाच्या प्रत्येक गावामध्ये आणि नगरामध्ये नाही तर पृथ्वीवरच्या सर्व नगरामध्ये आणि सर्व गावामध्ये माझ्या नावाचा प्रचार होईल. कोणत्या नावाचा प्रचार होईल? श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या नावाचा प्रचार सर्व गावामध्ये आणि सर्व नगरामध्ये होईल पृथ्वीवरच्या, असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी असं पण सांगितलं, भारत वर्ष ते हैले मनुष्य जन्मजार, जन्म सार्थक करी कर पर उपकार. भारत देशामध्ये ज्याचा जन्म झालेला आहे तो इतका भाग्यवान आहे, आणि त्याचं कार्य काय आहे त्याचा जन्म सार्थक करण्याचं? तर त्याने भगवंतांचा किंवा हिंदू धर्माचा प्रचार सर्वत्र केला पाहिजे. भारत वर्षामध्ये ज्याचा जन्म झाला त्याचं एकच कार्य आहे की त्याने धर्माचा प्रचार सर्वत्र जगभर केला पाहिजे. तर मी आशा करतो की मी जे कार्य स्वतः करत आहे, हे जे थोर संत होऊन गेले आणि विशेष करून या संतांचं जे हे कार्यक्षेत्र पाहिलं, त्याच्यातून मी स्वतः खूप प्रेरणा घेतली. आणि जेव्हा जेव्हा अशा संतांना जेव्हा मी भेटतो तेव्हा अजून मला प्रेरणा मिळते. आणि ज्यावेळी मी जे काय कार्य करतो याची पोचपावती मला मिळाल्यासारखं वाटतं. आणि त्यामुळे अजून प्रचार करण्यासाठी, अजून धर्माचा प्रसार करण्यासाठी मला खूप जास्त शक्ती मिळते. आपण सर्वांनी देखील मला अशी शक्ती द्यावी आणि माझ्यासाठी प्रार्थना करावी की मी अजून जास्त हिंदू धर्मासाठी बरंच काय करू शकेन आणि माझ्या आयुष्यातला बराच काळ मी या प्रचारासाठी वापर करून माझ्या जन्माचा सार्थक करू शकेन. यानंतर मी माझा प्रास्ताविक थांबवतो आणि आलेल्या सर्व सन्माननीय व्यक्तींचं, त्याचबरोबर इथे स्टेजवर उपस्थित असणाऱ्या माननीय पाहुण्यांचा आभार व्यक्त करून मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल, तसेच संयोजकांचा देखील आभार व्यक्त करतो. धन्यवाद.